हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाना या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 21 मार्च 2026 शनिवार चैत्र गणगौर पूजा, शुभमुहूर्त, महत्त्व व पूजाविधी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. गणगौर पूजाचा पावन पर्व चैत्र शुक्ल पक्ष तृतीया तिथी म्हणजेच चैत्र नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. हा पर्व भगवान शिव व माता पार्वतीला समर्पित आहे. ह्या दिवसाला गौरी तृतीया ह्या नावाने सुद्धा संबोधले जाते. गणगौर पूजाचा पर्व फक्त विवाहित स्त्रियाच नाही तर अविवाहित कन्यासुद्धा ही पूजा करू शकतात. गणगौर ह्या दिवशी भगवान शिव व माता पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये गौरी पूजेचे खूप महत्त्व आहे. गौरी पूजेमध्ये महिला माता पार्वतीची पूजा अर्चा करतात. हा सण महाराष्ट्रामध्ये साजरा करतात. या दिवशी माता पार्वतीला आवाहन केले जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ह्या दिवशी चैत्र गौर बसवली जाते. गणगौर पूजा कधी करायची? गणगौर पूजा 21 मार्च 2026 शनिवार. तृतीया तिथी प्रारंभ 21 मार्च 2026 पहाटे 2:30 तृतीया तिथी समाप्त 21 मार्च 2026 रात्री 11:56. गणगौर पूजा मुहूर्त 2026 शुभ म्हणजेच उत्तम मुहूर्त 7:55 ते 9:26 लाभ उन्नती 2 ते 3:31 अमृत सर्वोत्तम मुहूर्त 6:33 ते 8:02. गणगौर पूजा महत्त्व. गणगौर पर्वाचे इष्टदेवता भगवान शिव व माता पार्वती आहे. असे म्हणतात की ज्या सुहागन महिला म्हणजेच विवाहित महिला गणगौरचे व्रत व पूजा करून कहाणी ऐकतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी महिला 16 शृंगार करून पूजा करून संध्याकाळी कहाणी ऐकतात व संध्याकाळी नदीकिनारी वाळूची गणगौर बनवून तिला जल अर्पित करून दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते. असे म्हणतात की ज्या जागी गणगौर पूजा केली जाते ती जागा म्हणजे तिचे माहेर व ज्या जागी विसर्जन केले जाते ती जागा म्हणजे तिचे सासर असे मानले जाते. गणगौर ह्या दिवशी मैदा, आटा किंवा बेसन व हळद नी बनवलेले दागिने अर्पित केले जातात. असे म्हणतात की ज्या स्त्रिया या दिवशी जितके दागिने अर्पित करतात त्याच्या दुपटीने अधिक त्या स्त्रियांना धनवैभव प्राप्त होते. चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौरीची स्थापना कशी करावी? अगदी सोपी पद्धत. चैत्र महिन्यामध्ये शिवपत्नी पार्वती माता गौरी रूपामध्ये पूजन केले जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरीपूर रूपात पूजा केली जाते. गौरीची स्थापना करण्यापूर्वी घराच्या अंगणामध्ये चैत्रांगण काढावे. गौरी महिनाभर माहेरी येते म्हणून या दरम्यान दररोज अंगणामध्ये चैत्रांगण काढलं जातं. माता अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती माता होय. तिच्या स्वागतासाठी आपल्या घरासमोर अंगण झाडून सारवून त्यावरती वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी काढली जाते. त्याला चैत्रांगण असे म्हणतात. चैत्रांगण म्हणजे 51 प्रकारची शुभचिन्हे असतात. जर आपल्याला ती काढणे शक्य नसेल तर बाजारामध्ये त्याचा साचा मिळतो, त्याचा वापर करावा. त्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीचे प्रतीक असते. अशा प्रकारची रांगोळी काढली ती अप्रतिम दिसते. देवघरात अन्नपूर्णा मातेला स्वच्छ करून पाळण्यामध्ये बसवतात. महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच अक्षतृतीयापर्यंत तिची पूजा करतात. चैत्र गौराची स्थापना केल्यावर तिच्यासमोर शोभिवंत आरस करतात. चैत्र महिन्यामध्ये देवीची स्थापना केल्यावर महिनाभरात कोणत्यासुद्धा एका दिवशी संवासनाला जेवायला बोलवतात. डाळ, कैरी व पनीर देतात. तसेच ह्या महिन्यात जमेल तेव्हा एक दिवस आपल्या नातेवाईक किंवा सखी किंवा आजूबाजूच्या राहणाऱ्या महिलांना हळदी कुंकूसाठी बोलवतात. त्यांना हळद कुंकू लावून त्यांना भिजवलेल्या हरभरे व फळं यांनी ओटी भरावी व त्यांना प्रसाद म्हणून कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरभरा डाळ द्यावी व त्यांना चांगले सुगंधी फूल द्यावे. हे व्रत केल्याने आपल्याला सर्व कष्टापासून मुक्ती मिळते व जीवनामध्ये सफलता मिळते. हे व्रत पूर्ण केल्यावर त्याचे उद्यापन करावे.
त्याच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.